सुरुवातीला एक पौराणिक देखावा या ठिकाणी सादर केला जातोय। गांगोबा पालखी नृत्य पथक करंबेळे या संघाकडून प्रत्येक संघाला देखाव्यासाठी 5 मिनिटाची वेळ दिली जाणार आहे। राम लक्ष्मण आणि जानकी हे ज्या वेळेला वनवासामध्ये होते त्यावेळेला या ठिकाणी मारीच नावाचा राक्षस एका सुंदर अशा हरणाचं रूप घेऊन त्या ठिकाणी सीतामाईला बुलवण्यासाठी आला होता आणि त्याचं ते सोनेरी रूप पाहिल्यानंतर सीतामाईला मोह झाला आणि सीतामाई प्रभू रामचंद्रांना म्हणते की हे प्रभू, मला या हरणाच्या कातड्यापासून चोळी शिवायची आहे, तरी मला या हरणाचे कातडं आणून द्या। आणि शेवटी स्त्री आता पुढे प्रभू रामचंद्र या ठिकाणी त्या हरणाच्या पाठी बाण घेऊन चाललेले आहेत। असा हा पौराणिक देखावा या ठिकाणी आपणासमोर सादर केला जातोय। गांगोबा पालखी नृत्य पथक करंबेळे या संघाकडून मागील अनेक वर्षाचा अनुभवी असा हा संघ आहे। सुंदर असं हरिण या ठिकाणी नाचवलं जातंय, दाखवलं जातंय। त्याच्या पाठोपाठ सीतामाई, प्रभू रामचंद्र, लक्ष्मण भैया असे सुंदर अशी वेशभूषा केलेले हे कलाकार या ठिकाणी आपण या स्पर्धेच्या या रिंगणामध्ये पाहतोय। पहिला नमस्कार गांगोबाला केला जातोय। पहिला नमस्कार इथल्या मानकऱ्यांना, पहिला नमस्कार गावकर मंडळीला आणि पहिला नमस्कार पाहुणे मंडळींना। एक सुंदर असा पौराणिक देखावा या ठिकाणी सादर होतोय गांगोबा पालखी नृत्य पथक करंबेळे या संघाकडून। खरं तर गांगोबा पालखी नृत्य पथक म्हटलं की माझ्यासारख्याला डोळे असे नजर लागलेले असते की आजही मोर येतो की काय। आज पुन्हा एकदा मी मोर बघायला आलो होतो, पण दुर्दैवानं मोराच्या जागी हरण आणले गेले, हरकत नाही। अनेक अशी दृश्य आहेत की जी या संघाकडून दाखवली जातात, नाचवली जातात। अनेक वेगवेगळे या ठिकाणी चांगले चांगले प्रकार त्यांच्याकडून दाखवले जातात। काही पौराणिक असतात, काही ऐतिहासिक असतात, काही समाज प्रबोधन करणारे असे देखावे असतात। सुंदर असा हा देखावा या ठिकाणी संपन्न झाला आणि आता यानंतर या संघाचा प्रवेश रिंगणामध्ये होणार आहे। स्पर्धा चालू करण्यापूर्वी सर्वांच्या माहितीसाठी स्पर्धेचे नियम या ठिकाणी थोडक्यात सांगतो। स्पर्धा ही रिंगणामध्ये असणार आहे। आपणासमोर 3 रिंगण आखलेले आहेत। सगळ्यात पहिलं 1 नंबरचं जे रिंगण आहे जिथे आता पालखी उभी आहे त्या रिंगणामध्ये पालखी नाचवली जाणार। त्यानंतर 2 नंबरच्या रिंगणामध्ये उरलेले जे नृत्य कलाकार आहेत त्यांना बसण्यासाठीच आहे आणि जे शेवटचं रिंगण आहे 3ऱ्या क्रमांकाचं त्या ठिकाणी जे वाद्य कलाकार असतात त्यांच्यासाठीचं ते 3रं रिंगण आहे। नाचवणाऱ्याने किंवा वाजवणाऱ्याने आपली कला सादर होत असताना आपला पाय रेषेला लागणार नाही याची काळजी घ्यायची असते। जेवढ्या वेळा रेषेला पाय लागेल तेवढे त्यांचे गुण कमी केले जातात। प्रत्येक संघामध्ये किमान 21 कलाकार अपेक्षित असतात, ज्यामध्ये 6 जोड्या म्हणजे 12 कलाकार हे पालखी नाचवण्यासाठी आणि 9 कलाकार हे वाद्यवृंदामध्ये, ज्यामध्ये 4 ढोल, 1 ताशा, सनई, सूर, निशाणवाला आणि झांजवाला असे एकूण 9 वाद्य कलाकार आणि 12 नृत्य कलाकार असे एकूण 21 जणांचं पथक की नाचवत असताना कुठल्याही कलाकाराचा पाय हा पालखीला लागता कामा नये आणि पालखीचा पाय म्हणजे आपण ज्याला खूर म्हणतो तो किंवा पालखीचा कुठलाही अवयव हा जमिनीला टेकता कामा नये। हे 2 अतिशय महत्वाचे नियम या स्पर्धेमध्ये असतात आणि त्यातला एक जरी नियम कुठल्याही संघाने मोडला तरी तो संघ स्पर्धेतून बाद होऊ शकतो। 2000 सालापासून आपल्या तालुक्यातल्या कोसुम गावामध्ये चालू झालेली ही पालखी नृत्य स्पर्धेची परंपरा, या पालखी नृत्य स्पर्धेचे जनक जरी म्हटलं तरी म्हणायला काही हरकत नाही। ते आपल्या संगमेश्वर तालुक्यातल्या कोसुम गावचे ग्रामस्थ आहेत। कोसुम मध्ये सगळ्यात पहिली स्पर्धा झाली होती सन 2000 सालामध्ये आणि बघता बघता मागील 26 वर्ष अशा प्रकारच्या स्पर्धा संपूर्ण महाराष्ट्रावर होत आहेत।
ढोलावर काठी पडली. कलाकारांचा प्रवेश होतोय. सर्वात पुढे भागवत धर्माची भगवी पताका डौलांना फडकवणारा हा निशाणवाला आणि त्याच्याच बरोबर या पथकाचा तिसऱ्या पिढीचा हा तिसरा उगवता तारा हितांश माडी हा देखील भगवी पताका डौलांना फडकवून या ठिकाणी येतोय. त्याच्या पाठोपाठ चांदवाला, त्यानंतर दोन ताशे, पुन्हा 3 गोल शोगेमय. त्यामुळे या संघाला काही अशी अट नाहीये. एवढेच आणि तेवढेच कलाकार असं हवेत. सनई सूर असे वाद्यवृंद या ठिकाणी रिंगणामध्ये येते. आज मला वाटतं करंबेळकरांच्या 3 पिढ्या एकाच वेळेला रिंगणामध्ये बघायला मिळणार. म्हणजे सुरेश खाकेंसारखा आजोबा झालेला माणूस सुद्धा या रिंगणामध्ये बघणार. त्याचबरोबर बंटी माडिक सारखा बाबा पण आहे आणि मिताल सारखा हा नातू म्हणा किंवा बंटीचा मुलगा म्हणा. 3 पिढ्या करंबेळकरांच्या एकत्र मैदानात. चला ताशा लावलाय अथर्व पवारने. दुसरा ताशा आहे मकरंद पांचाळ आणि त्याला साथ देतात तिथे बिग पवार आत्मानंद जाधव, सुयोग देवळे. सुंदर असा प्रवेश केला जातोय. हातामध्ये भगवी पताका आहे, गळ्यामध्ये टाळ आहे. दुसऱ्या कलाकारांच्या हातामध्ये लेझिम आहे. टाळ, लेझिम आणि भगवी पताका असं सगळ्यांचे एकत्र कॉम्बिनेशन करून सुंदर असा प्रवेश करतोय गांगोबा पालखी नृत्य पथक करंबेळ. वारकरी ठोका लावला या ठिकाणी आणि जल्लोषामध्ये या ठिकाणी गांगोबाचं भजन केलेलं आहे, त्याची आराधना केलेलं आहे या ठिकाणी. सुंदर असा प्रवेश होतोय. सुरुवातीला सांगितलं की हा संघ फक्त शोगेम करतोय, त्यामुळे नियम अटी हे त्यांच्यासाठी काय असणार नाहीये. इथून पुढची 20 मिनिटं त्यांना पालखी नाचवण्यासाठी दिली जाणार आहेत. स्पर्धेमध्ये हा संघ नाहीये, यजमान संघ आहे. फक्त आपल्या ग्रामदेवतेची सेवा म्हणून ते या ठिकाणी आपला कार्यक्रम शोगेम करतायत. या ठिकाणी गांगोबाला मानवंदना केलेली आहे आणि पहिला स्पर्श पालखीसाठी दुपरतीचं वाद्य हे करंबेळ गावचं. या ठिकाणी दुपरतीचं वाद्य वाजवलं जात आहे. गांगोबाची दुपारच या ठिकाणी होते आणि त्याला मनोरा लावून या ठिकाणी त्याचं पूजन केलं जात आहे. गरुडावरती बसून या ठिकाणी पूजन केलं जात आहे. सुंदर असं एक या ठिकाणी मनोरा लावून पालखीची पूजा करण्याचा प्रयत्न या ठिकाणी चाललाय. मंडळी, प्रत्येक गावची परंपरा वेगळी असते. असं म्हटलं जातं की प्रत्येक 12 कोसावर भाषा बदलते, चालीरीती बदलतात, परंपरा बदलतात, पण प्रत्येकाची भावना मात्र त्या आपल्या ग्रामदेवतेच्या चरणाजवळ असते. आणि आता या ठिकाणी सूड मारला जातोय. सूड म्हणजे कुणाचा बदला नाही, तर सूड म्हणजे ढोलावर मारलेलं हे वाद्य आहे. पालखी नृत्य स्पर्धेची सुरुवात ही सुडानच करायची असते आणि शेवट सुद्धा सुडाच्या वाद्यानंच करायचा असतो. विद्याशक मस्के आणि बंटीशेठ माडिक हे 2 अवधी कलाकार या ठिकाणी भगवी पताका डौलानं फडकवताना आपण पाहतोय.
पुन्हा एकदा या संघातला अजून गौली कलाकार तटकरे आणि त्याचा सहकारी तटकरे आणि गोगोळी जाधव आणि ठाके सलाम केला जातोय उपस्थित मान्यवरांना. बऱ्याच वर्षांचा अनुभवी असा हा संघ आहे. या ठिकाणी पालखीचा जो प्रेम आहे तो आपल्या हाताच्या दंडावर घेतला जातोय आणि या ठिकाणी ही पालखी नाचवण्याचा सुंदर असा प्रयत्न. विकास माळी छोटा पॅट बडा धमाका. या वयात सुद्धा त्याला कळते बघा ढोल कसा वाजतोय. त्या ढोलाच्या तालावर आपलं पाऊल कसं उचलायला हवं. आता थोडीशी अनुवंशिकता पण असते. व्यक्तीच आपोआप येत असतात. आजूबाजूच्या वातावरणातून मुलं शिकत असतात असं आपण म्हणतो. त्याप्रमाणे हा छोटा कलाकार या ठिकाणी आपल्या आराध्य देवतेच्या प्रांगणामध्ये सुंदर पद्धतीने ही भगवी पताका या ठिकाणी फडकवतोय. एकावर एक डबल एक्का लावलाय. हे दृश्य आपल्याला दहीहंडीमध्ये पाहायला मिळतं पण आज या ठिकाणी पालखी नृत्य स्पर्धेमध्ये डबल एक्का आणि वरच्याच्या खांद्यावर पालखी आहे. पहिला मनोरा सुंदर असं पारंपरिक वेशभूषा परिधान केलेला हा गांगोबा पालखी नृत्य पथक करंबेळेचा संघ. सुंदर सदरा कमरेला कमरपट्टा डोक्याला पट्टा. वाद्य कलाकारांचं जर आपण पाहिलं तर सदरावर या ठिकाणी जॅकेट किंवा कब्जा ज्याला म्हणतो तो घातलेला आहे आणि पूर्णपणे पारंपरिक वेशभूषेमध्ये आलेले हे सगळे कलाकार. या ठिकाणी वाद्यामध्ये सूर आणि सनई अतिशय महत्वाची असते. या ठिकाणी मनोहर पांचाळ आणि रामचंद्र देवळे या ठिकाणी सूर आणि सनईची साथ देतात या वाद्याला. दृश्यामध्ये या ठिकाणी ही चाल मारली जाते. मकरंद पांचाळ खरं तर या संघाचा प्रमुख ढोल वादक पण आज शोधेम आहे त्यामुळे त्यांनी ढोलाच्या ऐवजी ताशा आपल्या गळ्यात अडकवलाय. एक जबरदस्त असा हा ढोल वादक या संघाचा. पुन्हा एकदा दुसरा मनोरा लावला जातोय. मगाशी आपण पाहिलं तर एकावर एक दोन कलाकार उभे होत वरचा कलाकार उभा होतात. आता या ठिकाणी वरचा कलाकार बसलेला आहे. खांद्यावर पालखी आहे आणि या ठिकाणी पालखी नाचवली जाते. सुंदर असं भक्तिभावपूर्ण वातावरणामध्ये या ठिकाणी या कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे. गांगोबा पालखी नृत्य पथक करंबेळे यजमान संघ आपली कला या ठिकाणी सादर करतोय. हळूहळू आता या ठिकाणी या संघाचा सेकंड इयर पडत राहणार आहे. सेकंड थर्ड ड्रॉप कर गाडी शेवटी ताकोताच जाणार यात काही शंका नाही. सुरुवातीला संत गतीने या ठिकाणी सगळ्याच्या पारंपरिक चाली त्या मारल्या जातात. यावेळेला वाद्याचा प्रकार बदलतोय आणि अर्थातच वाद्य बदलल्यानंतर नृत्य बदललं जाणार. दोन स्टीलचे पेढे मैदानात ठेवलेले आहे. बंटी माळी डोक्यावर पालखी आहे. पायाखाली पेढे घेतले जात आहेत.
बघूया पेढे पायात धरून या ठिकाणी पालखी नाचवली जाणार का. निश्चितच यशस्वी असा हा प्रयत्न, बऱ्याच वर्षांचा अनुभवी असा हा स्पर्धक आहे. यानंतर स्टीलची परात आणली जाते. परातीच्या काठावर उभं राहून ती परात फिरवण्याचा प्रयत्न निश्चित केला जाणार. पुन्हा एकदा लाकडी फळी, त्या लाकडी फळीला उलटे खेळे मारलेले आहेत आणि त्या खेळाच्या टोकावर उभं राहून या ठिकाणी हा कलाकार ही संपूर्ण फळी फिरवतोय. वा वा, सुंदर. जसं जसं वाद्य गतिमान होत आहे तसं तसं निशाणवाला झांगवाला गतिमान होत आहे. दोन कलाकार एका पाठोपाठ आणि या ठिकाणी दोन चमच्या भावांची जोडी. या संघाबद्दल सांगायचं झालं तर या संघानं आतापर्यंत अनेक मोठ्या संघांना गारद करून मोठमोठ्या स्पर्धा जिंकलेल्या आहेत. अनेक स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचं पारितोषिक मिळवलेलं आहे. मुंबईमध्ये जाऊन सुद्धा लाखाच्या स्पर्धा या संघाने सहज आपल्या खिशामध्ये घातलेल्या आहेत. पुन्हा एकदा वाक्याचा प्रकार बदलतोय. पालखीला झोका देऊन ती या ठिकाणी नाचवण्याचा प्रयत्न केला जातोय. हो हो, हा जो वाद्याचा प्रकार आहे तो करपेळेवाले आणि साडवलीवाल्यांचा हा एक जबरदस्त असा ठोका. वाघजाईबाई पालखी नृत्य पथक साडवली हा संघ सुद्धा मागील अनेक वर्षाचा जुना करता संघ एक काळ त्या संघाने सुद्धा गाजवल्या. मागच्या 1-2 वर्षामध्ये मात्र त्यांनी स्पर्धा करणं बरचसे कमी केलेलं आहे. सुरेश ठाके एक अनुभवी असा या संघाचा खेळाडू. एकदा वाक्याचा प्रकार बदलतोय. परवा वयाची 60 वर्ष पूर्ण केली आणि ते सुद्धा या तरुणांच्या खात्याला खंडा लावून आपल्या ग्रामदेवतेची पालखी नाचवत असतात. या ठिकाणी मनोरा लावला जातोय. खाली कलाकार, त्याच्यावर दुसरा कलाकार उभा आहे, डोक्यावर पालखी आहे. आत्माराम जाधव, सुंदर असा प्रयत्न. यानंतर या स्पर्धेचा स्पर्धक क्रमांक 1 जय हनुमान पालखी नृत्य पथक मागसे आपल्याला दुसरा पुकार आहे. आपण रिंगणाच्या जवळ येऊन थांबायचा. मागदन संघ ढोल गतिमान होत आहे, आशा गतिमान होतोय, साज गतिमान, निशाणवाला गतिमान. यानंतर या स्पर्धेचा स्पर्धा क्रमांक 2 फ्रेंड्स ग्रुप काटवली संदेश देऊन फ्रेंड्स ग्रुप सुद्धा आपल्याला पहिला पुकार दिला जाते. आपण तयारीला लागायचं आहे. पुन्हा एकदा वाद्याचा प्रकार बदलतोय.
फिरवली जाते. 4 कलाकारांच्या डोक्यावर पालखी घेतली जाते आणि या 4 कलाकारांमधून एका कलाकाराने सरळ डोकं काढून घेतलंय. तिघांनी बॅलन्स केलंय. दोन ताशे सनई सूर पालखीला अजिबात हात न लावता या ठिकाणी पालखी फिरवली जाते. सुंदर बॅलन्स. पुन्हा एका पालखीचं सूर आपल्या खांद्यावर घेतली जाते. अतिशय सुंदर अशी सुरुवात या ठिकाणी स्वतः यजमान संघ या स्पर्धेमध्ये जरी नसला तरी शोगेम म्हणून ते या ठिकाणी आपली कला सादर करतायत. तिकडे दोन्ही निशाणवाले अतिशय सुंदर. आणि हा अवली कलाकार ढोकरावर या ठिकाणी पालखी नाचवली जाते. पुन्हा एकदा मांडी घालून बसण्याचा प्रयत्न आहे आणि मांडी घालून पालखी फिरवण्याचा प्रयत्न केला. जबरदस्त एकदा जोरात टाळ्या होत होत्या या कलाकारासाठी. या ठिकाणी छोटा निशाणवाला विकास महाडी याच्यासाठी संजय जाधव यांच्याकडून 500 रुपये आणि मंगेश कदम यांच्याकडून सुद्धा 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. धन्यवाद. मी नेहमीमध्ये बसतो की एक कलाकारच दुसऱ्या कलाकाराच्या कलेची कदर करू शकतो. एवढ्या लहान वयात सुद्धा हा छोटा कलाकार बघा अतिशय सुंदर आपली कला प्रवेश करतोय. पुन्हा एकदा वाद्यांचा प्रकार बदलतो. पारंपरिक वाद्य आणि अर्थातच पारंपरिक वाद्याला साजेचं पारंपरिक नृत्य आणि या संघातला हा 60 वर्षाचा तरुण या ठिकाणी पालखी नाचवताना आपण पाहतोय. जसं जसं वाद्य गतिमान होते तसं तसा झेंडेवाला पण गतिमान होतोय. यालाच पुन्हा एका पालखी उंचावली जाते. मनोरा लावण्याचा प्रयत्न आहे. शेवटची 5 मिनिटं शिल्लक. दरम्यान सगळं 5 मिनिटं शिल्लक. एकदा कलाकार संपूर्ण पालखी आपल्या खात्यावर एकट्याला घेतली आणि या ठिकाणी पालखी वाचवण्याचा प्रयत्न. आता मात्र या ठिकाणी ढेर गतिमान होत आहे. ताशा गतिमान होतोय. झाडवाला, निशाणवाला, सनईवाला, सूरवाला आणि अर्थातच वाद्य गतिमान घरातलं नृत्य सुद्धा गतिमान होतात. पारंपरिकतेला आधुनिकतेची साखर घातली जाते. थोडंसं आधुनिक वाद्य आणि आधुनिक वाद्यावर होणारं आधुनिक असं हे नृत्य. चार मिनिटं शिल्लक. गडबडे संघ शेवटची 4 मिनिटं. अतिशय सुंदर असा हा शेवटचा कार्यक्रम यजमान संघाकडे या ठिकाणी संपन्न होतोय. शेवटच्या टप्प्यामध्ये आलेला कार्यक्रम काही मिनिटांचा अवधी शिल्लक आहे. हा अवघड प्रकार आहे.
याच्यामध्ये रिस्क आहे तरी सुद्धा हे कलाकार रिस्क घेऊन कार्यक्रम सादर करत असतात. पुन्हा एकदा वाक्याचा प्रकार बघतो. शेवटची 3 मिनिटे शिल्लक. पुन्हा एकदा सूर मारला जातोय. दोन कलाकारांच्या खांद्यावर पालखी आहे. 4 कलाकार उभे, 4 कलाकार त्यांच्या कपड्यामध्ये आडवे आणि सुंदर असं हे संपूर्ण रिंगण फिरवलं जात आहे. विकास माळी नव्या युगाचा नवा शिलेदार. खरोखर कौतुक करावं तितकं छोट आहे. तब्बल 18 मिनिटं जास्ती झाली, अजूनही नॉनस्टॉप जास्ती. शेवटची 2 मिनिटं ज्या गतीनं त्यानं सुरुवात केली होती त्याच गतीनं अजूनही आणि ज्या पद्धतीनं पुढचा नांगर जातोय तसाच मागचा नागरी पण जात आहे. शेवटच्या टप्प्यामध्ये या ठिकाणी वाद्य गतिमान होत आहे. वाद्य गतिमान झाला, अर्थात नृत्य गतिमान, सगळेच कलाकार गतिमान झाले. काही मिनिटांचा वेळ शिल्लक. पुन्हा एकदा 2 कलाकार एकमेकांच्या हातामध्ये घेतले. भागवत धर्माची भगवी पताका या ठिकाणी फडकवण्याचा हा प्रयत्न. शेवटचं मिनिट, लास्ट 1 मिनिट. शेवटची काही सेकंद शिल्लक असताना रांगोबा पालखी नृत्य पथक करते. सगळे कलाकार पालखीच्या जवळ येत आहेत. उदय केला जातो जागेबाचा, उदय केला जातो या ठिकाणी त्यांच्या ग्रामदेवतेचा. अतिशय जबरदस्त वेगामध्ये वाद्य चालू असलेलं वाद्य, वेगामध्ये चालू असलेलं नृत्य, किशानवाला सांगवाला सगळे कलाकार अतिशय जबरदस्त असे वेगामध्ये. उदय केला जातोय गांगोबाचा. प्रेक्षक जोरदार टाळ्या व्हायला पाहिजेत या ठिकाणी.